एलिफंटा नाव ऐकलं की पहिल्यांदा काय वाटतं? इथे खूप हत्ती असतील, बरोबर? मलाही अगदी तसंच वाटलं होतं. पण गंमत म्हणजे इथे एकही हत्ती नाही. खरं तर अनेक वर्षापूर्वी इथे हत्तीच्या आकाराचं एक मोठं दगडी शिल्प सापडलं होतं. त्यावरून पोर्तुगीजांनी या बेटाला एलिफंटा म्हणायला सुरुवात केली आणि तेच नाव पुढे कायम राहिलं. आता आपण निघालोय तो इतिहास जवळून अनुभवायला आणि त्याची सुरुवात होते इथून, गेटवे ऑफ इंडिया. इथून फेरी मिळते आणि साधारण तासाभरात आपण त्या बेटावर पोहोचतो. खरं सांगू, मला वाटतं एलिफंटाचा अर्धा अनुभव हा या फेरीच्या प्रवासातच आहे. फेरी हळूहळू किनाऱ्यापासून दूर जायला लागते आणि काही मिनिटातच मुंबईचं चित्र बदलायला लागतं. मागे गेटवे, ताज हॉटेल, उंच इमारती आणि समोर फक्त समुद्र. मध्येच सीगल्स फेरीच्या अगदी जवळ उडताना दिसतात. काही लोक त्यांना खायला देत असतात, तर काहीजण त्यांचे फोटो काढण्यात बिझी असतात आणि तुम्ही फक्त शांत बसून आजूबाजूला बघत राहिलात तरी हा प्रवास अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. एक गोष्ट मात्र लक्षात आली, जसं जसं फेरी पुढे जात आहे तसा तसा मुंबईचा आवाज मागे पडतो आणि समुद्राचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू यायला लागतो. मला ही गोष्ट खूप आवडली, कारण कदाचित एलिफंटा अनुभवायला सुरुवात आपण बेटावर पोहोचल्यावर नाही तर इथूनच करतो. Breeze being cold, sea shining gold, boats dancing bold. Let me feel it, let me still it, just let me heal. 'Cause we are moving and time is still. Finally, we headed towards Elephanta. हिंदीमध्ये बोलायचं. हिंदीमध्ये नाही, मराठीत बोला. हिंदी ब्लॉग आहे का? हिंदी आहे का? हां, मग हिंदीमध्ये बोला. आणि मग दूरवर एक छोटंसं हिरवं बेट दिसायला लागतं. बस, आपण एलिफंटाच्या अगदी जवळ आलोय आणि शेवटी फेरी एलिफंटाच्या जेट्टीला लागते. पहिल्यांदा पाऊल ठेवल्यावर हे बेट मुंबईपासून इतकंसच दूर आहे यावर विश्वास बसत नाही. इथून लेण्यांपर्यंत चालतही जाता येतं किंवा या छोट्याशा टॉय ट्रेनने. तिचा प्रवास फार मोठा नाही, पण सुरुवातीलाच एक वेगळी मजा आणतो. ट्रेन थांबली की दोन्ही बाजूंना छोटंसं मार्केट सुरू होतं. वेगवेगळ्या वस्तू, कलरफुल कॅप्स, मॅग्नेट्स, लोकल फूड आणि मधूनच, "ओ भाऊ, इकडे बघा, ही वस्तू घ्या, ती वस्तू घ्या" अशी हाक येते. मस्त वाटतं. पण इथे आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती म्हणजे इथली माकडं. आणि ही अगदी प्रोफेशनल आहेत बरं. हातात काही खायला दिसलं की त्यांची नजर आधी तुमच्यावर जाते. म्हणून फोन, पाण्याची बाटली किंवा खाऊ जरा सांभाळूनच. आता इथून पुढे सुरू होतो एलिफंटाचा सगळ्यात प्रसिद्ध रस्ता, या पायऱ्या.
जवळपास 120 पायऱ्या चढून वर गेलं की मग समोर उलगडतं 1500 वर्षापासून दगडात कोरलेलं ते अद्भुत जग. खरं सांगायचं, बाहेरून पाहिल्यावर याच्या आत एवढं मोठं जग असेल असं अजिबात वाटत नाही. पण जसजसं आत जायला सुरुवात करतो तसतसं वातावरण बदलायला लागतं. बाहेरचं ऊन मागे राहतं आणि अचानक एक गारवा जाणवतो. पहिली गोष्ट जी लक्ष वेधून घेते ती म्हणजे हे प्रचंड खांब. 1, 2, 3 मोजायला सुरुवात करावी आणि मध्येच विसरून जावं. कारण नजर सारखी दुसरीकडेच वळते. इथे एक गोष्ट मला सतत जाणवत होती. पहिल्या नजरेत या लेण्या बौद्ध लेण्यांसारख्या वाटतात. हे खांब, ही रचना, आतला गारवा, क्षणभर मलाही असंच वाटलं. एलिफंटा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते हे शिल्प. ही आहे त्रिमूर्ती, जवळपास 20 फूट उंच आणि एलिफंटाची सगळ्यात प्रसिद्ध ओळख. थोडं नीट पाहिलं की 3 वेगवेगळे चेहरे दिसायला लागतात. मधला चेहरा अगदी स्थिर, एका बाजूला कोमलता आणि दुसऱ्या बाजूला रौद्रभाव. इतिहास सांगतो या लेण्या साधारण 6व्या शतकात घडवल्या गेल्या असाव्यात, म्हणजे जवळपास 1500 वर्षांपूर्वी. आणि तरीही आज इतक्या वर्षांनंतर या शिल्पासमोर उभं राहिलं की त्याचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही. फोटोमध्ये ही जागा कितीही वेळा पाहिली असली तरी प्रत्यक्षात आत येण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळाच आहे. मला अजून एक प्रश्न पडला होता. एलिफंटा पाहताना बौद्ध लेण्यांची आठवण का येते? उत्तर शोधायला लागले तेव्हा एक खूप छान गोष्ट समजली. महाराष्ट्रात डोंगरात लेणी कोरण्याची परंपरा हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली. सुरुवातीला बौद्ध भिक्षूंनीच अशा शैलगृहांची निर्मिती केली होती. पुढे काळ बदलला, राजवंश बदलले, श्रद्धेची रूपं बदलली, पण दगडाशी संवाद साधण्याची कला मात्र तशीच राहिली. आणि एलिफंटा ही त्या परंपरेतला एक वेगळा अध्याय आहे. म्हणूनच पहिल्या नजरेत इथली रचना ओळखीची वाटते. ओळख आहे ती दगडातून घडवलेल्या या अप्रतिम शिल्पविश्वाची. एक गोष्ट मात्र इथे वारंवार दिसली. बहुतेक जण आत येतात, सरळ त्रिमूर्ती समोर जातात, फोटो काढतात आणि पुढे निघून जातात. पण एलिफंटा फक्त त्रिमूर्तीपुरतं मर्यादित नाही. जरा नजर इकडे तिकडे फिरवली की प्रत्येक भिंतीवर एक वेगळी कथा दिसायला लागते. ये हमारा कैमरा बंद पहुंच गया. हमारी मम्मी उधर ही रुक गई. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आणि इतक्यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. लेण्यांमधून बाहेर पडताना नकळत एकदा मागे वळून पाहिलं. काही ठिकाणं अशी असतात जिथून निघताना घाई होत नाही. पुन्हा एकदा सगळं डोळ्यात साठवून घ्यावंसं वाटतं. परतीच्या वाटेवर त्याच पायऱ्या,
तेच छोटंसं मार्केट आणि पुन्हा जेट टीम. फेरीची वाट पाहताना समुद्राकडे पाहत बसलो आणि एक विचार मनात आला. एलिफंटा म्हणजे फक्त लेणी नाहीत. हा पूर्ण प्रवासच एक अनुभव आहे. गेटवेपासून सुरू झालेला, समुद्रातून बोटीपर्यंत पोहोचलेला आणि आता पुन्हा मुंबईकडे परतणारा. फेरी हळूहळू किनाऱ्यापासून दूर निघाली आणि एलिफंटा मागे राहायला लागलं. पण काही ठिकाणं मागे राहत नाहीत. ती आपल्यासोबतच परत येतात. Breeze being cold, sea shining gold, boats dancing bold. Let me feel it, let me still it, just let me heal. 'Cause we are moving and time is मुंबई पुन्हा जवळ येत होती. पण मनात मात्र अजूनही त्या दगडी खांबांचा गारवा आणि त्रिमूर्तीचा शांत चेहरा तसाच होता. कदाचित याचसाठी लोक पुन्हा पुन्हा इथे येत असतील. कारण काही प्रवास संपत नाहीत. ते फक्त आठवणीत पुढे चालू राहतात. जाता जाता एक गोष्ट आठवली. एलिफंटाला यायचं ठरवलं होतं तेव्हा मी माझ्या काही नातेवाईकांना विचारलं होतं, कसं आहे एलिफंटा? आणि बहुतेकांचं उत्तर साधारण सारखंच होतं. अगं तिथे काय आहे? फक्त काही दगडात कोरलेल्या मूर्त्या आहेत. इतकंच बघून येशील. खरं सांगायचं, हे ऐकल्यावर मलाही वाटलं होतं, एवढा प्रवास करून जायचं आणि तिथे नेमकं काय वेगळं असणार? पण आज परतताना त्या प्रश्नाचंच उत्तर मिळाल्यासारखं वाटतंय. कारण एलिफंटा फक्त दगड नाही, ती दगडात जपलेली कल्पकता आहे. ती शेकडो वर्षांपूर्वीच्या कलाकारांच्या हातांची साक्ष आहे. आणि कदाचित म्हणूनच अशा जागा फोटोंमध्ये पूर्ण समजत नाहीत. त्या स्वतः जाऊन अनुभवल्या तरच समजतात.